माणसाच्या जीवनामध्ये पैसा गेला तर काही नाही गेलं, पैसा गेला तर काही नाही गेलं, पण शब्द गेला तर जीवन गेलं. हे तुकोबारायांचे शब्द आहेत. आपण ज्या वंशात जन्माला आलो त्या रामचंद्र प्रभूंच्या वंशामध्ये असताना दशरथ राजाने पत्नीला दिलेला शब्द पाडत असताना रामाला 14 वर्षाचा वनवास भोगण्याची जी शिक्षा दिली त्याच्यातून तुम्ही एकच शिकलं पाहिजे, जीव गेला तरी चालेल, शब्द फिरवता कामा नये. जे लोक शब्द फिरवता नेहमी करता लक्षात ठेवा, देव त्यांना फेरत टाकल्याशिवाय राहत नाही. शब्दावरती जो कायम आहे, ज्याला शब्दांची किंमत राखता येते, त्या व्यक्तीचा नेहमी करता स्वर्गामध्ये उदो उदो होत असतो. तुम्ही कोणतेही शास्त्र अभ्यासा. आणि म्हणून मुलांचा वाढदिवस होतो, मुलांसाठी पेढे वाटले जातात, मुलांसाठी भरपूर काही केलं जातं, यात काही विशेष नाही. परंतु मुलीचा वाढदिवस बनवणं हे विशेष आहे. बऱ्याच लोकांच्या तोंडावरती 12 वाजता मुलगी जन्माला आली, पण त्यांच्या लक्षातच येत नाही की शेवटी आईच पाणी पाजावे. मुलाची जात चांगली नंगली तर ठीक आहे, जर चुकीची निघली तर समजी लेवाना काय माय. मग तू म्हणतील बायका पोर हे तुझ्या मागचे छोर. म्हाताऱ्याला खाली टाकलं, खाली टाकत असताना डॉक्टरने सांगितलं की फक्त 2 तास. प्रायव्हेट जेट करून मुलगा आला, आल्याबरोबर डॉक्टरांना विचारलं कशी तब्येत आहे बाबांची, म्हणे फक्त 2 मिनिटं राहिले. 2 मिनिटं राहिले, लगेच कागद काढला म्हाताऱ्याच्या हातात, लगेच त्याने पेन दिला, मरण्याच्या आधी सही करा, मेल्यावर भांडणं होतील म्हणे. आणि म्हातारा जीवनभर सांगत होता, मन पोऱ्या तू ऐक रे, बन सके भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो, ना कभी हैवान बनो, ना कभी शैतान बनो. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, विश्व नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना. इतुसी तो जिंदगी है. 50-55 वर्ष फार मोठ्या मोठ्याने जगायचे, आणि त्याच्यामध्ये सुद्धा जर आपण शांततेचं जीवन जगू शकत नसू तर सावधान, माणसाचा जन्म वाया गेला असं समजा. धावपळीच्या काळामध्ये पैसा कमवणं काळाची गरज आहे, पण पैसा ज्याच्यासाठी कमवता ती शांती उपभोगणं सुद्धा ऐकेन नारायण दादा. आणि जर हे सूत्र आपल्याला जमत नसेल तर मग आपल्या जीवनाचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. हा मुलीचा वाढदिवस ठेवला प्रदीप दादा तुम्ही, बरोबर आहे ना? तुम्हाला मुलीचं महत्व आहे म्हणून. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगून जाईल, मी ऑन कॅमेरा बोलतोय, मुलगी देव कोणालाही देत नाही. मुलगी देत असताना तुमच्या 7 पिढ्यांचं पुण्य लागतं. नाही त्या ते पोऱ्यास मला येडा वय जाय कोण अभि गरमा गोष्ट आमना पोऱ्यान करतात काम ना ताया नाही रे तात्या. जेव्हा लहान मुली जन्माला आली होती ना, तर यांच्याच घरातल्या लोकांनी कार्टी म्हणून मारून टाकली, कार्टी म्हणून मारून नाही. आणि ज्या ज्या महिलांनी आपल्या मुलाच्या किंवा सुनेची गर्भहत्या केली असेल ना, मी कोऱ्या स्टॅम्पवर लिहून देतो, तुमचे नातू जोडी घेऊनच फिरणार, त्यातले पुरीच भेटत नाही, कारण तुम्ही मात टाकेले ना. कर्म कोणाच्या बापाला चुकणार नाही. मग हा मुलीचा वाढदिवस साजरा करण्याच्या मागचं कारण काय, एक दृष्टांत देतो आणि कीर्तन पुढे सरकवतो. गावाचं नाव घेत नाही. सुंदर असा एक रात्रीची व्यवस्था असताना म्हातारा आणि म्हातारी आपल्या आई वडिलांसाठी गेल्याच्या नंतर हिने दरवाजा ठोकवला, आणि म्हाताऱ्याने दरवाजा ठोकवत असताना या सुनेने सांगितलं कुठं जात आहे, म्हणजे दरवाजावर कोणीतरी टकटक करत आहे, दरवाजा उघडला पाहिजे. सुनेने कॅमेऱ्यातून बघितलं, मुलाचे मायबाप होते, आणि या मुलाच्या मायबापांची सुनांचं काय वैर झालं सध्याच्या काळामध्ये ते सांगायचीच गरज राहिली नाही. लक्ष देऊन ऐकजा बरं का, मी अजिबात वेळ जास्त घेणार नाही, नंतर कानावरून विषय तुमच्या जातील. म्हाताऱ्याने दरवाजा ठोठवला, कॅमेऱ्यातून पाहिलं मुलाचे मायबाप आहे. सुनेने सांगितलं माझी शपथ आहे तुम्हाला जर दरवाजा उघडला तर. ऐकताय ना तुम्ही, माझी शपथ आहे जर दरवाजा उघडला तर. नवरा शांत बसला. काही लोक म्हणतात हो तो त्या मुला आणि मुलींचं जेव्हा घरामध्ये भांडण असतं तेव्हा बरेच लोक म्हणतात आमना पुऱ्या बिगडी जायले आणि तिने बी गाडी टाकेले, तिने बी गाडेले. आऊ बैल आपला नाही राहिले, हा आपला नाही ना, हा बैल झाला, तिला काय म्हणणार, तिथं बाहेरची बिचारी, तिचा काय संबंध आहे. आपला जर चांगला असेल, आपला जर गुणवान असेल, आपला जर कर्तृत्ववान असेल तर बाईची हिंमत चालत नाही माणसा पुढे जायची. परंतु याचीच जर कमाई नसेल आणि याचीच जर बुद्धी गुडघ्यात असेल तर ती काय करणार आहे. त्याच्यानंतर तिने दरवाजा उघडायला नाही सांगितलं, याने उघडला नाही. बापाने दरवाजा 4 वेळा ठोकला. शेवटी यांनी सांगितलं, बाप स्वाभिमानी होता,
त्या आईला सांगितलं त्या मुलाच्या की चल आपण जाऊ दे आपल्या गावाकडे जाऊया, तो काही दरवाजा उघडत नाही. आईने सांगितलं थोडा वेळ वाट बघू, तो काही कामात असेल. अर्धा तास झाला, 2 तास झाले, उन्हामध्ये ओट्यावर मायबाप बसलेले असताना याने काही दरवाजा उघडला नाही. मायबाप निघून गेले. परत बेल वाजली, मुलीला राग आला. मुलीने असा विचार केला परत परत बेल वाजवता यांना जाऊन आता चांगलं झापावं. तिने कॅमेऱ्यातून पाहिलं तर तिचे मायबाप होते. खरं खरं सांगा महिला वर्ग, काय केलं असेल तिने? आई कशी समजत तुमले? तुम ना मायबाप यांना तो महिन पडेल त्याचे मायबापच येत ना. तिने धाडकन दरवाजा उघडला. लगेच घरात या मम्मी पप्पा केव्हा आले, चहा घेणार, कॉफी घेणार, थंड घेणार, जेवण बनवते. आज तुमच्या दवायला पण सुट्टी येते पण कुठं जाणार नाही. हा फक्त बघत होता, त्याच्या डोळ्यात पाणी आलं. पुढच्याच महिन्यामध्ये त्याला मुलगा झाला. साधा पेढा सुद्धा वाटला नाही त्याने. 2 वर्षांनी मुलगी जन्माला आली. सगळ्या गावाला भंडारा. बायकोने विचारलं का हो तुम्ही दुनियेच्या विरोधात कार्य करतात? म्हणे काय झालं? मुलगा जन्माला आला, तुम्ही साधा पेढाही वाटला नाही आणि मुलगी जन्माला तर पुऱ्या गावाला भंडारा वाटला. तो म्हणे भंडारा झाला का? मग सांगतो तुला. सगळा भंडारा संपला. शेवटी रात्री बेडवरती झोपलेला असताना तिने परत विचारलं, मुलाच्या वेळेस तुम्ही शांत होते, मुलीच्या वेळेस भंडारा दिला, काय कारण? अगदी एका शब्दात सांगून गेला सगळ्या कीर्तनाचं ज्ञान. त्याने सांगतो झोपताना मला माहितीये मुलाच्या वेळेस पेढे न वाटण्याचं कारण आणि मुलीच्या वेळेस भंडारा ठेवण्याचं कारण एकच आहे. म्हातारपणात माझा मुलगा सोन्याचा होऊ शकतो, परंतु म्हातारपणामध्ये मुलगी मायबापासाठी दरवाजा उघडते. मी तुझ्याकडनं शिकलो. तू उघडला, तुझ्यामुळे मी हारलो, पण मात्र तू तुझ्या मायबापाची कशी सेवा केली मला आठवतंय. शेवटी माझी मुलगीच कामात येणार आहे. खरं खरं सांगा महिला वर्ग, आजपर्यंत बापाचं चिन्ह असं रंगवलं गेलं, बाप बेवडा असतो, बाप रागट असतो, बाप तुला मारणारे, बाप तुला असं करणारे. पण खरं सांगतो तुम्हाला, सगळ्या बहिणींना सांगणे माझं, तुमचं लग्न ठरलं होतं ना बहिणींनो, तुमच्या बापाच्या खिशात रुपया नव्हता, पण तुमचा बाप समाजकीच्या, भाऊबंदकीच्या, नातेवाईकांच्या पाया पडला आणि तुमच्या लग्नासाठी भीक मागलं. काय म्हणणं आहे? फक्त तुम्हाला चांगलं स्थळ भेटलं पाहिजे. हा, तुमच्या लग्नामध्ये कोणी नाच घालू नये म्हणून बिंडोक लोकांना फेटे बांधले, बिंडोक लोकांच्या पाया पडला. सगळ्यांना सांगत होता, जे दारू पिणारे होते त्यांच्या सुद्धा पाया पडला, फक्त माझ्या मुलीचं लग्न चांगलं लागू द्या. तुमच्या लग्नामध्ये बहिणींनो तुमचा बाप पोटभर जेवला नाही बरं का. तुमचं लग्न लागलं, सगळा मंडप सुना झाला आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही गाडीत बसायला गेले ना, गाडीत बसायला गेल्याच्या नंतर तुमच्या काकाने तुमच्या बापाला सांगितलं बेटाला वाटी लावायचं नाही का. तेव्हा तो बाप म्हणतो त्या मुलीजवळ जाऊन तिला भेटायची हिंमत माझ्यात नाहीये, कारण मी जर तिच्याजवळ गेलो आणि तिने जर फक्त बाबा म्हटलं ना, अरे 20 वर्षापर्यंत तळ हाताच्या फोडाप्रमाणे ज्या बापाने मुलीला वागवलं, त्या मुलीला परक्याच्या हाती देत असताना काय हृदयाचं पाझर होत आहे फक्त बाप समजू शकतो. आणि ते हृदय ज्याला देव देतो त्याच्याच घरी मुलगी येत असते, म्हणून हा सिद्धांत आहे. याच्या पलीकडे जीवनात काही नाहीये. अहो तुम्ही एक वेळा मुलीला भेटून घ्या. याने मंडपाचा पाईप धरला आणि सांगितलं त्या ब्राह्मण दादाला की महाराज मी जर गेलो ना तर हा मंडप सोडायचा बाकी आहे, पावडे मंडळ जेवायचे बाकी आहे, मला आंधणाची गाडी भरायची आहे. आई रडत गेली. रडत गेल्याच्या नंतर आईने आणि मुलीने मिठी मारली. रडण्यामध्ये संवाद झाला. मुलीने रडता रडता, आई सांगत होती बेटा काळजी घे, टेन्शन घेऊ नको, काही असलं तर मला फोन करत जा, थोडे दिवस तुला ऍडजस्ट करावं लागेल, परंतु चांगला सुखाचा संसार कर. पण रडता रडता मुलीच्या तोंडातून एकच शब्द निघत होता, आई माझं जे झालं ते होऊ दे, फक्त एकच काळजी कर, तू आणि बाबा रोज भांडत होते. माझा बाप बिन चहाचा बिन जेवणाचा जेवणाच्या शेतात जात होता, परंतु मी त्याला डबा घेऊन जात होते. आता माझं लग्न झालं आणि मला माहिती आहे की माझ्या भावाला तेवढी बापाची किंमत नाही, फक्त बापाची काळजी घे असं सांगणारी जगातात फक्त पोरगी असते. आणि म्हणून त्या पोरगीचा बर्थडे तुम्ही साजरा करताय. माझं कीर्तन ठेवलं म्हणून नाही बरं का, तुम्ही कोणाचंही कीर्तन ठेवलं, कोणाचंही कीर्तन ठेवलं असतं ना तुम्हाला पुण्यच प्राप्त झालं असतं, परंतु त्यांची सुरुवातीपासून इच्छा. मागच्या वर्षी तुम्ही लेट केलं होतं कीर्तन आणि याही वर्षी तुम्ही 2 दिवस आधी करताय ॲडव्हान्स. याला म्हणता भाव ठेवायचं तर त्यांचंच ठेवायचं, नाही ते बाकींना म्हणतात नाही आम्ही 30 तारीख महाराज बदलाई टाकशो, परंतु याला भाव म्हणतात. आणि जर तुमचं माझ्यावरती प्रेम असेल तर मीही तुमच्यावरती तितकंच प्रेम करतो, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. ज्याच्या जीवनामध्ये साधू आहे ना त्याच्या जीवनाचा कधी वाटोळ होऊ शकत नाही, हा सिद्धांत शास्त्राचा आहे. परंतु हे करण्यासाठी सुद्धा पुण्य लागतं. काय लागतं? असं सर्वांच्या जीवनामध्ये नाहीये. मला एक सांगा पटापट, चला आपलं कीर्तन चालू झालं आता. सोनू दादा कौरव किती होते? 100 होते. किती वाचले? वाचले नाही? एका 2 बी सुरत बिरत किती होते कौरव? 100. एकही वाचला? पांडव किती होते? किती मेले? पांडव किती मेले? एकही मेला?
तुमची संख्या किती आहे याच्यापेक्षा तुमचा मार्गदर्शक कोण आहे. त्यांचा मार्गदर्शक शकुनी होता आणि यांचा मार्गदर्शक गोपालकृष्ण होता. आलं का लक्षामध्ये. मार्गदर्शक चांगला पाहिजे. ज्याच्या घरात मार्गदर्शक चांगला आहे ना त्याच्या घराचा स्वर्ग होतो आणि ज्याच्या घरात मार्गदर्शन बदललं समजून घ्यावं तुमचं वाटोळं होणार. यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. काही लोकांच्या गुजरातमध्ये तर चांगला कायदा आहे, महाराष्ट्रातही चांगला कायदा आहे किंवा आता गर्भ ते तपासल्या जात नाही. आणि जेव्हा तपासल्या जायचे ना मशनरी लावायचे आणि तिला बाप सांगायचा पाडून टाका वंशाचा दिवा पाहिजे. अख्खं घर बाई टाकत दिवा वंशाचा. आणि ती ऐकायची डॉक्टरांचं अबॉर्शन करून टाका, मारून टाका, गर्भहत्या करून टाका. तेव्हा ती आतून सांगायची आईच्या नाडीच्या अंतःकरणातून 9 महिने 9 दिवसाची झाली जगमगण्याची घाई या वंशाच्या दिव्या पायी नको पण उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार मुलगी मनोनी सारे नाग मुरगळणार माझ्या चिमुकल्या कानाला तुझी वंशाच्या दिव्या पायी नको पण आतून रडायची. पण आम्ही मुलीला प्राधान्य दिलं नाही आणि शेवटी आम्ही मुलगा जन्माला घातला आणि मुलगा बेवडा निघाला आणि दुसऱ्या मुलगीसोबत पडून गेला आणि घरदार विकून मायबापाला वृद्धाश्रमात ठेवलं. मग रडायला लागले की आमले पोर होती. अरे मुलगी जोपर्यंत तुमच्या प्रेत यात्रेमध्ये येऊन रडत नाही ना तुमच्या प्रेत यात्रेला सुद्धा शोभा नाही. काय म्हणणे तुमचं. जोपर्यंत मुलगी उमरडा फोडणार नाही ना तोपर्यंत प्रेताला शोभा नाही तर जीवनाला कशी शोभा येणार आहे. म्हणून माझी विनंती आहे ज्यांच्या घरामध्ये मुली असतील ती या जगातील सर्वात मोठे भाग्यवान आहे. स्वतःला भाग्यवान समजा. नाही महाराज मुलींचं वातावरण खराब झालंय अजिबात नाही. लहानपणापासून ट्रीटमेंट चांगली करा. 99% पोरी चांगल्या समाजात एक पोरगी चुकते आणि 99% पोरींना ते भोगावं लागतं. माझ्या प्रत्येक कीर्तनामध्ये आता जळगावला नवरात्रामध्ये लवजी याचं प्रकरण झालं होतं. त्यांना आपला देव चालत नाही, देवी चालत नाही, धर्म चालत नाही, पण गरबा खेळायला चालतो आणि आपले त्यांना घरामध्ये घालता हे गद्दार आहेत. रामचंद्र प्रभू बापाच्या एका शब्दावरती वनवास घेणारे एकीकडे आणि ज्या औरंगजेबाने बापाला कापलं, मायला कापलं, भावाला कापलं त्याला पीर म्हणून त्याच्यावरती चादर टाकणारे हे आपले. यांना रामात काय कमी वाटते तुम्हाला, कृष्णामध्ये काय कमी वाटते, बजरंगबलीमध्ये काय कमी वाटते तुम्हाला, का तुम्हाला तिथं डोकं ठेवावं असं वाटतं. अजूनही बऱ्याच बाया त्या झाडू घेऊन दर्गामध्ये जाता बच्चा हो नाही राय. पीर काय करणार आहे बच्चा व्हायला. त्या पीरलाच बच्चा नाही तोच पीरला गिन्ना मरी झाले. कशाला म्हणता पीर. पीर त्याला म्हणता अकबराच्या काळामध्ये जो महाराणा प्रतापांच्या हिच्यातले 10 जण मारेल तो पीर, जो 100 जण मारेल तो गाजी. आणि अशा लोकांना थडगे बांधले तुम्ही त्यांना सलाम करणार. लानत आहे, लानत आहे, लानत. काय श्रेष्ठ धर्म आहे आपला. अरे छाती फुगवून चालतो आपण. पुऱ्या रक्ताचं साल काढून टाकलं ना, गवत खाल्लं पण गुलामी केली नाही. हा धर्म आहे आपला. आणि या धर्मात जन्माला येऊन जर तुम्हाला हित कळत नसेल ना सावधान. हे जरी नाही ऐकलं मग दुबारा येईल. हे जरी नाही ऐकलं मग दुसरा येईल. हे जरी नाही अभंगामध्ये पहिल्या चरणाचा अर्थ साधा सरळ असा आहे. जे मुलं आणि जे मुली आपल्या हितासाठी जागे आहे. हित म्हणजे काय, आपल्या जीवनात आलेलं कर्म इमानदारीने करणं ही सर्वात मोठी भक्ती आहे. आलं का लक्षात. सज्जन कसाई हा मटण विकतोय पंढरपुरामध्ये. काय विकतोय. हा
मटण विकतोय एवढी गर्दी पडली डायरेक्ट पांडुरंग परमात्मा तराजू धरायला. देवाचं एकच म्हणणं आहे, तुम्ही जे काम करता ते इमानदारीने करा. माझ्याकडे यायची गरज नाही तुम्हाला, मी तुमच्याकडे येईल. पण तुम्ही माझ्याकडे येताना तुमच्या मनात जर खोट असेल, 1000 लिटर एका बाईने भोले बाबावर पाणी टाकलं, 1000 लिटर, आणि रोज तिच्या नवऱ्याच्या डोळ्यात पाणी हिच्या शब्दांमुळे, काय बोले बाबा कृपा करी. बोले बाबावर पाणी टाकत असताना आपल्यामुळे कोणाच्या डोळ्यात पाणी येणार नाही, हे सूत्र ज्या बाईने सांभाळलं ना, त्या बाईच्या जीवनात कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. आपण काय करतो, तिकडे पाणी टाकून येतो, त्याच तांब्या काही जर तुम्ही तर असं करू नका. हितासाठी जागे राहा. जे मुलं आणि जे मुली आपल्या हितासाठी जागे असतात, तुकाराम महाराज म्हणतात, ते मुलं मुली धन्य नाहीये, त्यांचे मायबाप धन्य आहे, असं वर्णन अभंगाच्या प्रति. जो जग